आता व्हायब्रेट झाला. हो, जवळपास आता हे 1.5 एम्पियर लोड घेत आहे. कॉम्प्रेसर रन झाला आहे, काही अडचण नाही आहे. नमस्कार, आपण आज माहुलीमध्ये डीप फ्रीजरच्या रिपेरिंगच्या कॉलसाठी आलेलो आहे. डीप फ्रीजर पाहू शकता, 500 लिटर डीप फ्रीजर आहे. पूर्ण माल यांचा पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे इमर्जन्सी कॉल असल्यामुळे आम्ही समोरचं काम सोडून या कॉलसाठी अगोदर आलेलो आहे. आणि बघितलं तर प्रॉब्लेम याचा असा होता की हा प्रोटेक्टर पहा, ओव्हरलोड प्रोटेक्टर म्हणतो आपण याला, OLP जसं की. तर हे हाय आणि लो व्होल्टेजच्या प्रॉब्लेममुळं हे हीट झालेलं आहे. हीट होऊन खराब झालं होतं. मग या कंडिशनला आपण OLP न्यू टाकला आहे. रिले आहे तो चांगला होता, आहे तो रिले वापरून आपण काम कंप्लीट केलेलं आहे. आणि अप्लाय व्होल्टेजचा काय प्रॉब्लेम असेल आणि आपला वापर कमर्शियल असेल तर 100% व्होल्टेज स्टेबलायझर असणं गरजेचं आहे आणि लावून घेणं गरजेचं आहे. कारण काय आहे, कारण हा खर्च जवळपास आता कॉम्प्रेसरला काय प्रॉब्लेम आला असता जवळपास 12,000 ते 13,000 रुपयाला खर्च सरासरी येत असतोय. एवढा खर्च करण्यापेक्षा 3,500-4,000 हजारमध्ये व्होल्टेज स्टेबलायझर कमर्शियली मोठे मिळत असतात. लावून घ्या, म्हणजे लॉंग टाईम तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.